कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे। काही न्यायालय आणि विविध शासकीय कार्यालय याच इमारतीत आहेत। त्यामुळे रोजच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ असते। एकीकडे नागरिकांच्या वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेक गाड्या मुख्य रस्त्यावर लावल्या जातात, तर दुसरीकडे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये चक्क शेळीचा गोठा सुरू आहे। शिवाय काही गाड्या महिनोन्महिने धूळ खात पडल्यात। या इमारतीमध्ये अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची ये-जा असते, पण कुणालाही हा शेळ्यांचा गोठा दिसून येत नाही। शिवाय पार्किंगच्या जागेत सरकारी कार्यालयातील काही जुनी कपाटं आणून टाकली आहेत, त्यांचा वापर चक्क शेळ्यांभोवती कुंपण घालण्यासाठी केलाय। एकूणच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नेमका कुणाचा शेळ्यांचा गोठा आहे, त्याला कुणी आश्रय दिलाय आणि पार्किंगची जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये असल्यानं रोजच इथं अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठी गर्दी असते। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या लावल्या जातात, त्यामुळे नागरिकांच्या गाड्या पार्किंगसाठी जागाच असत नाही। परिणामी अनेकदा कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांचं पार्किंग होतं आणि वाहतूक कोंडी होते। महापालिका आणि शासनाच्या इमारतींमध्ये सुद्धा पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही, हे वास्तव आहे। त्यामुळे कोल्हापुरातील पार्किंगच्या समस्येबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता जबाबदार आहे। अशावेळी आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगच्या जागेत चक्क शेळी पालन सुरू असल्याचं दिसून आलंय। या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगसाठी जागा आहे, पण तिथं चक्क 70 ते 80 शेळ्या बांधलेल्या असतात। या शेळ्यांचे राखणदार निवांत झोपून ही जागा जणू आपल्याच मालकीची असल्याच्या आविर्भावात असतात। गंभीर बाब म्हणजे सरकारी कार्यालयातीलच काही जुनी कपाटं चक्क आडवी टाकून त्याला जाळी मारून शेळ्यांना बंदिस्त ठेवलंय। पण या शेळ्यांचं मलमूत्र, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्रचंड कचरा यामुळे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंग जागेत अस्वच्छतेचं साम्राज्य आहे। या भागात सहज पाऊल टाकलं तरी प्रचंड दुर्गंधी येते, पण दररोज अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी या इमारतीमध्ये येतात। त्यांना मात्र ही अस्वच्छता, दुर्गंधी किंवा शेळ्यांचा गोठा दिसत नाही, हे अजबच म्हणावं लागेल। त्यामुळे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या पाठिंब्यामुळेच हा शेळी गोठा सुरू असावा। शिवाय याच ठिकाणी कित्येक गाड्या धूळ खात पडून आहेत, त्याकडेही कुणाचं लक्ष नाही। एकीकडे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये पार्किंगला जागा नाही अशी अनेकांची तक्रार आहे, तर दुसरीकडे या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत झालेला कोंडाळा आणि शेळ्यांचा गोठा पाहिल्यावर डोक्याला हात लावावासा वाटतोय। सरकारी बाबू किती निगरगट्ट किंवा बेपर्वा असतात, हे इथं दिसून येतंय। 2 ऑक्टोबरला प्रशासकीय पातळीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते। देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानाबद्दल कळकळीनं आवाहन करतात, पण सरकारचाच पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आपलं कार्यालय स्वच्छ, नीटनेटकं आणि व्यवस्थित असावं असं का वाटत नाही, हा खरा प्रश्न आहे। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील हा शेळ्यांचा गोठा आणि अस्वच्छता याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे।